श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सूर्यमंगळ ग्रहाच्या युतीने बनतोय वर्षातला पहिला मंगलादित्य राजयोग. 9 जानेवारीपासून या 3 राशींची 5ही बोट तुपात. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्षाच्या सुरुवातीलाच ग्रहांची चाल फार शुभकारक असणार आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आणि मंगळ ग्रहाची जबरदस्त युती होणार आहे. या योगालाच ज्योतिषशास्त्रात मंगलादित्य योग म्हणतात. हा योग साहस आणि आत्मविश्वास वाढवतो. असं म्हणतात की नवीन वर्षातला पहिला मंगलादित्य योग काही राशींचं भाग्य उजळणार आहे. विशेष म्हणजे 3 राशींसाठी हा काळ फार सकारात्मक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 9 जानेवारी 2026 रोजी शुक्रवारच्या दिवशी सूर्य आणि मंगळ ग्रह एकाच राशीत स्थित असणार आहेत. ग्रहांचा हा संयोग संध्याकाळी 5:04 जुळून येणार आहे. सूर्याला आत्मविश्वास आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं, तर मंगळ ग्रहाला ऊर्जा आणि पराक्रमाचा कारक ग्रह मानतात. जेव्हा हे दोन्ही ग्रह भेटतात तेव्हा व्यक्तीच्या आत्मविश्वासात वाढ होते. तर या मंगलादित्य योगामुळे कोणत्या 3 राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी मंगलादित्य योग ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच तुमच्या कामांना प्रगती मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना पगारवाढ होईल. तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तसेच या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. या काळात तुमच्या विरोधकांची नजर तुमच्यावर असेल. अशा वेळी शत्रूंपासून सावध राहा. तुमच्या कामात प्रामाणिकपणा दाखवा. तसेच नोकरी आणि व्यवसायात तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. काही लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच तुमचा मानसिक ताणही कमी झालेला दिसेल. या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची वक्री चाल काही प्रमाणात सकारात्मक ठरू शकते. बुध ग्रह त्यांच्या कुंडलीतील लाभ आणि उत्पन्नाशी संबंधित स्थानात वक्री होत असल्याने उत्पन्न वाढण्याच्या शक्यता दिसून येतात. या काळात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच्या कामात विस्तार करण्याचा प्रयत्न करत असाल तर योग्य संधी मिळू शकते. शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरी सारख्या क्षेत्रातही काही लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र निर्णय घेताना सावधगिरी आवश्यक ठरू शकते. व्यापारी वर्गासाठी एखादी मोठी व्यावसायिक चर्चा किंवा करार पुढे जाऊ शकतो, ज्यातून लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र मंगळाचा राजयोग खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील
नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. मेष राशीसाठी हा राजयोग अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेम संबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. सूर्याचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण ते तुमच्या लग्नात होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला आदर आणि सन्मान देखील मिळेल. जर तुम्ही राजकारणात सहभागी असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. तुमचे नवीन लोकांशी संबंध देखील विकसित होतील, जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील, तर अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या व्यक्तींचा साहस पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल. जानेवारी महिना मेष राशीसाठी ऊर्जेचा आणि प्रगतीचा राहील. कामकाजाचा वेग वाढेल. जबाबदाऱ्या वाढल्या तरी नेतृत्व गुण आणि मेहनतीमुळे परिस्थिती आपल्या बाजूने फिरवण्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांचा आधार मिळेल आणि बढती किंवा सन्मानाची शक्यता दिसते. व्यवसायात जुने संपर्क फायद्याचे ठरतील. प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल. मात्र अहंकार आणि उतावळेपणा टाळणे महत्त्वाचे. घरगुती वातावरण स्थिर राहील. आरोग्य ठीक, परंतु थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. छोटी प्रवास योजना लाभदायक ठरेल. खऱ्या अर्थाने या लोकांचा आता सुवर्णकाळ सुरू होणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात प्रगतीचे द्वार आता खुले होतील. या लोकांच्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या जिद्दीमुळे लांब वाटणारे यश आता जवळ येणार आहे. या लोकांची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारणार आहे. मित्रांच्या मदतीने अडकलेले पैसे या लोकांना परत मिळणार आहे. मात्र नातेसंबंध सुधारण्यासाठी या लोकांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. या लोकांनी अनावश्यक काळजी केली नाही तर त्यांचे मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगले राहणार आहे. मेष राशीच्या लोकांना पुढील महिन्यात बुध ग्रहाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. व्यवसायाचा विस्तार होईल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. व्यक्तिमत्व सुधारेल. मेष राशीवरच्या लोकांवरही केतू दयाळ असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीत फायदा होईल. कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मेष राशीच्या लोकांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन खूप चांगले असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात गोडवा येईल. संपत्ती जमा होईल. व्यापारी आणि नोकरदारांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. उत्पन्नही वाढेल. पदोन्नतीची शक्यता आहे. शुक्राचे हे संक्रमण मेष राशीच्या जीवनात सकारात्मकता आणेल. नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल.
आईशी संबंध चांगले राहतील, भौतिक सुख सोयी वाढतील. रसिकांसाठीही हा काळ शुभ राहील. मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्तम राहील. या काळात उत्पन्नात वाढ होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील. तुम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून काही वाईट बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे मन विचलित होऊ शकते. मेष राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होईल. भौतिक सुख सोयी वाढतील. करिअरच्या संदर्भात प्रवासाची शक्यता आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन दोन्ही शुभ राहील. समाजात मान सन्मान वाढेल. लोकांशी तुमचा संपर्क वाढेल. व्यवसायात लाभ होईल. मेष राशीच्या लोकांवर संपूर्ण महिनाभर सूर्यदेव विशेष कृपा करणार आहेत. या काळात त्यांची आर्थिक बाजू मजबूत राहील. उत्पन्न वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला बढती मिळू शकते. पद प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ होईल. तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. मेष राशीच्या लोकांना शनिदेवाचा उलटसुलट हालचालीत खूप फायदा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की या राशीमध्ये एकादशीच्या घरात शनी प्रतिगामी होईल, ज्यामुळे त्यांना देवाचा विशेष आशीर्वाद मिळेल. त्यांची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना लवकरच ही संधी मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ मानला जातो, जेव्हा त्यांना अपेक्षित यश मिळू शकते. तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. मंगळ आणि शनीचा दुर्मिळ योग मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. आत्मविश्वास आणि धैर्य शौर्य वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत आरोग्य चांगले राहील. या काळात वैवाहिक जीवनावर शुभ प्रभाव पडेल. अविवाहितांसाठी विवाहाची शक्यता आहे. तुम्हाला संपत्ती आणि इच्छित यश देखील मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ परिणाम देखील प्राप्त होतील. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कामात यश मिळेल आणि समाजात तुमचा मान सन्मानही वाढेल. मोठा निर्णय घेताना घरच्यांचा सल्ला घ्या. या योगामुळे या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये चांगला फायदा मिळू शकणार आहे. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात संपत्ती वाढण्यास मदत होईल व नशीब देखील त्यांच्या बाजूने असणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हा योग अतिशय फायद्याचा असून करिअरमध्ये यामुळे प्रगती होणार आहे. तसेच या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनामध्ये देखील आनंद पाहायला मिळेल व जुन्या काही मोठ्या समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी मंगलादित्य योग फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. उच्च अधिकाऱ्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे सोर्स तुमच्यासाठी तयार होतील. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. घरातील वातावरण अगदी आनंदी असेल. महत्त्वाच्या कामांना वेळ आणि प्रोत्साहन द्या. शनी आणि शुक्र यांच्या हालचालीमुळे सिंह राशीच्या लोकांना श्रीमंत बनवता येते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो. पैसे येतील. काही लोक कर्जातून मुक्त होऊ शकतील. तुम्ही तुमच्या कुटुंबांसह सहलीची योजना आखू शकता. हा काळ गुंतवणुकीसाठी देखील शुभ मानला जातो. ही उत्तम युती सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकते. शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहारात यश मिळू शकते.
आर्थिक निर्णय तुमच्या बाजूने काम करू शकतात. प्रेमजीवन अधिक गोड होईल. विवाहित जोडप्यांचे नाते मजबूत होईल. जे लोक बऱ्याच काळापासून मोठे निर्णय पुढे ढकलत होते त्यांच्यासाठी आता योग्य वेळ आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र मंगळाचा राजयोग अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. हा शुभ राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात जमीन खरेदी करू शकता. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचे भ्रमण सकारात्मक ठरू शकते, कारण तुमच्या गोचर कुंडलीच्या 9व्या घरात हा राशी बदल होणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास देखील करू शकता. तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्याला भविष्याबद्दल स्पष्टता मिळेल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतींमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा तुमच्या निर्णयाला आणखी बळकटी देईल. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग देखील निर्माण होऊ शकतात. सिंह राशीसाठी हा योग तुमचा आदर आणि यश तिप्पट करेल. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमचे नेतृत्व कौशल्य सुधारेल. तुम्हाला सरकारी किंवा प्रशासकीय कामात यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि लोक तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील. तुमच्या वरिष्ठांचा पाठिंबा नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतो. सिंह राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. तुम्हाला चांगली बातमी किंवा भेटवस्तू मिळू शकते. घर घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्ही पार्टी मूडमध्ये असाल. नोकरी करणाऱ्यांना त्यांचे ध्येय साध्य होऊ शकते. सिंह राशीसाठी जानेवारी महिना उपलब्धी आणि गौरव घेऊन येणार आहे. करिअरमध्ये प्रगती, नेतृत्वाची दखल, व्यवसायात नवीन करार फायदेशीर, आर्थिक स्थिती मजबूत, प्रेमजीवनात रोमांस आणि विश्वास वाढेल. कुटुंबात मान सन्मान वाढेल. आरोग्य चांगले राहील. मात्र हृदय व रक्तदाब असलेल्यांनी खबरदारी घ्यावी. प्रवास फायदेशीर. या लोकांचा वाईट काळ आता संपेल. या लोकांना विविध ठिकाणी केलेल्या इन्व्हेस्टमेंटमधून मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखकर होणार आहे. कुबेर योग सिंह राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरू शकतो. नशीब तुमच्या बाजूने असेल. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. देशविदेशात सहलीला जाता येईल. एखाद्या व्यावसायिकाकडून तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. तुमच्या कामात यश मिळेल. स्थानिकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण देखील शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि
पगारवाढचे लाभ मिळू शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल. आत्मविश्वास वाढेल. सिंह राशीच्या लोकांवरही मंगळाच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. यश मिळण्याची दाट शक्यता असेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. सरकारी नोकरी मिळू शकते. भाऊ व्यवसायासाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायासाठी प्रवासाचे योग येतील. घर किंवा वाहन खरेदीसाठी हे शुभ आहे. मधुमेही रुग्णांना डोळ्यांशी संबंधित समस्या असू शकतात. सिंह राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. यश मिळण्याची दाट शक्यता असेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. व्यावसायिकासाठी प्रवासाची शक्यता आहे. भौतिक सुख सोयी वाढतील. सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीवर फायदा होऊ शकतो. तथापि कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक करा. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल. कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायात लाभ होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे 30 दिवस वरदानाचे ठरतील. या काळात तुम्हाला कठोर परिश्रमाने केलेल्या सर्व कामात यश मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. येणारा काळ तुमच्यासाठी खूप काही घेऊन येणार असेल. मेहनत करत राहा. त्याचे फळ लवकर मिळेल. आणि त्यानंतर आहे धनुराशी. धनुराशीसाठी मंगळादित्य योग प्रगतीचा आणि आनंदाचा असणार आहे. जे काम तुम्ही हाती घेतलं आहे त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. पैशांशी संबंधित तुम्हाला चिंता होणार नाही. तसेच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. कुटुंबात तुम्हाला सुख शांती लाभेल. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. धनुराशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन शुभकारक ठरेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण झालेली दिसतील. तसेच या कालावधीत तुम्हाला काही शुभ वार्ता मिळतील. तुमच्या प्रेमात गोडवा पाहायला मिळेल. तसेच आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. मुलांचं अभ्यासात मन रमेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. हातातून शुभ कार्य घडेल. धनुराशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धनुराशीसाठी हा योग नशीब आणि विस्तार दर्शवतो. उच्च शिक्षण, परदेश किंवा नवीन प्रकल्पाशी संबंधित संधी निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामे अचानक पूर्ण होऊ शकतात. गुरुच्या आशीर्वादाने योग्य दिशेने निर्णय घेतले जातील. जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. तुमच्या कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी धाडसी पण विचारपूर्वक पावले उचलण्याची ही वेळ आहे. नवीन संपर्क आणि मार्गदर्शन भविष्यात मोठ्या यशाकडे नेऊ शकते. धनुराशीसाठी शुक्र ग्रह आर्थिकदृष्ट्या बळकट ठरू शकते. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना कर्ज मंजूर होईल. तुम्ही नवीन घर किंवा कार खरेदी करू शकता. तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला खूप प्रेम मिळेल. कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल. धनुराशीसाठी जानेवारी महिना विस्ताराचा आणि आनंदाचा आहे. करिअर, व्यवसाय आणि शिक्षणात वेगाने प्रगती. आर्थिक स्थिती मजबूत पण खर्चही वाढतील.
प्रेमसंबंध उत्साही, कुटुंबात आनंदाचे वातावरण, आरोग्य चांगले, लांब प्रवास, विदेश योग जाणू शकतात. हे नववर्ष या राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना या काळात चांगले अनुभव मिळतील. व्यावसायिकांनी व्यवसायात योग्य लक्ष घातले तर त्यांना चांगले यश मिळेल. लव लाईफ चांगली होणार आहे, पण आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः या लोकांनी या काळात आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. चांगला सात्विक आहार घेतल्यास या लोकांना आरोग्याच्या समस्या भेडसावणार नाहीत. शुक्र राशीतील बदलामुळे धनु राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप खास राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायातही फायदा होईल. पदोन्नतीची दाट शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नशीब पूर्णपणे साथ देईल. राहिलेली कामे मार्गी लागतील. मंगळाचे हे संक्रमण धनुराशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. कर्ज देण्याची चूक करू नका. धनुराशीच्या लोकांवर मंगळाची विशेष कृपा वर्षाव होणार आहे. कठोर परिश्रमाने केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. तथापि या काळात कोणालाही पैसे देणे टाळा. धनुराशीच्या लोकांनाही नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरसाठी हा काळ अनुकूल राहील. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. परदेश दौऱ्याचे नियोजन होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. तुमच्यासाठी सूर्य आणि मंगळ यांचा योग चांगला ठरू शकतो, कारण तुमच्या राशीचे स्वामी गुरु यांची मैत्री सूर्य आणि मंगळांशी आहे. तसेच हा योग तुमच्या गोचर कुंडलीमध्ये पहिल्या स्थानावर बनेल. त्यामुळे या काळात तुमचे साहस आणि पराक्रम वाढतील. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुम्हाला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. जे लोक अविवाहित आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच यावेळेत भागीदारीच्या कामांमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीच्या 9व्या घराचा स्वामी असल्याने सूर्य 12व्या घरात असेल. हे घर परदेशी भूमी, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादींचा कारक मानले जाते. दुसरीकडे यम दुसऱ्या घरात विराजमान असेल. धनाच्या घरात यम असल्याने या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. अर्धकेंद्र योग या राशीच्या लोकांना त्यांच्या नोकरीत मोठे फायदे देऊ शकतो. परदेशात काम करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतात. तुम्ही आत्मपरीक्षण कराल. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःमध्ये अनेक मोठे बदल करू शकता. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला परदेश प्रवासाच्या संधी देखील मिळू शकतात. तुमच्या जीवनशैलीत तुम्हाला खूप सुधारणा दिसू शकतात. तुमच्या वडिलांचे आरोग्य चांगले राहणार आहे. त्यांची चांगली काळजी घ्या. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. तुमचे आरोग्य, तंदुरुस्ती आणि मानसिक शक्ती सुधारेल. नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा नवीन दिशा शोधणाऱ्यांना त्यांना हवी असलेली संधी मिळेल. हा काळ धनुराशीसाठी गती आणि प्रगती आणि नवीन संधी घेऊन येईल. या राशीखाली जन्मलेल्या मुलांच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव दिसून येतो. अध्यात्माकडे अधिक कल असू शकतो. करिअरमध्ये तुम्हाला त्या कामाच्या संदर्भात अनेक प्रवास करावे लागू शकतात, ज्याचा येणाऱ्या काळात खूप चांगला परिणाम दिसून येणार आहे. यासह तुमच्या कामाचे कौतुकही होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. उत्पन्नात स्थिरता येईल.
शनिदेवाच्या कृपेने संचित भांडवल मालमत्तेत गुंतवले जाईल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात भरपूर नफा मिळू शकेल. यासह ते तुम्हाला दृढ आणि शिस्तबद्ध ठेवेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. चांगले अनुभव येतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. हाती पैसा येईल. भेटवस्तू मिळतील. चैन व मौज मजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करा. आरोग्याची देखभाल करण्यासाठीही पैसा खर्च करा. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. जवळचे प्रवास होतील. प्रवासात सतर्क राहा. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होतील. नोकरीत बदलाचे संकेत मिळतील. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.